पूजा मॅम, यू आर ऑसम. म्हणजे त्याचं तर काय झालं असेल मी इमॅजिन पण नाही करू शकत. पण आम्ही तिथे उभे राहून असेच नुसतं बघत होतो तुमच्याकडे. यू आर म्हणजे असं स्मूथली त्या नाचत होत्या. मला सांगा, तुम्ही किती वर्षांपासून बेली डान्सिंग करता? 6 वर्ष. मला सांगा, महाराष्ट्रामध्ये बेली डान्सिंग किती फेमस आहे? आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. सो पुण्यात जवळजवळ 8 वर्ष झाली आहेत बेली डान्स इंट्रोड्यूस होऊन. मुंबईमध्ये बऱ्यापैकी फेमस आहे. बाकीच्या सिटीजमध्ये अजून एवढं रेव्होल्युशन नाही. सो बरं, तुम्ही आमच्यासाठी आमच्या एका गाण्यावरती डान्स कराल असंच बेली डान्स? म्हणजे मी थोडं बघीन तुमच्या गाण्यावरती. हो, आमचं एक छोटंसं असं गाणं आहे, आमच्या युवागिरीचं गाणं आहे. ओके. इट विल बी अ बिग ग्रेट प्लेजर फॉर अस की तुम्ही. शुअर तुम्ही पण डान्स करणार? आम्हाला शिकवायला लागणार. आम्हाला तुम्ही एक असे 2 स्टेप्स शिकवेल, करायला लागेल. हो, आम्ही करतो. करो डान्स नो प्रॉब्लेम. झन्नानल काळजा मंदी अन हत्ता मंदी हात आलं जी सैरा हट झालं जी सैरा हट झालं जी सैरा हट झालं जी खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहायला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे, त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गप्पे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असाच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय
त्यांची युवागिरी काय आहे हो चल